कोणतीही डाळ तांदूळ न भिजविता आपण इथे झटपट होणारा उत्तपमा तुम्हाला करून दाखवणार आहे। हा मुरमुऱ्याचा उत्तपम आहे आणि अतिशय झटपट होणार आहे, इन्स्टंट आहे, तुम्ही केव्हाही मुलांना करून देऊ शकता। आता त्याच्यासाठी आपल्याला अर्धी वाटी डाळिया घ्यायचा आहे, जो आपण चिवड्यामध्ये टाकतो ना तो, आणि 2 वाटी आपल्याला मुरमुरे घ्यायचे आहे। अर्धी वाटी डाळिया, 2 वाटी मुरमुरे। आता सुरुवातीला काय करायचं, आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये डाळिया टाकायचं आहे आणि त्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये काढायचं आणि तशाच पद्धतीने आपल्याला आता मुरमुरे सुद्धा बारीक करून घ्यायचे आहे। मुरमुरे आणि डाळिया हे दोन्ही अलग अलगच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला मुरमुरे बारीक करायचे आहे। आता दोन्ही साहित्य आपलं बारीक झाल्यानंतर मग काय करायचं, त्या वाटलेल्या डाळियामध्ये आपल्याला टाकायचं आहे। आता याला पौष्टिक करण्यासाठी आपल्याला पौष्टिक आणि हेल्दी अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बाकीच्या तुम्ही भाज्या टाकायच्या जे तुम्हाला आवडत असेल त्या। आता माझ्याकडे मी एक कांदा टाकलेला आहे, कांदा बारीक चिरायचा, टमाटर सुद्धा आपल्याला बारीक चिरायचा आहे, कोथिंबीर टाकायचं किंवा बाकी इतर कोणत्या तुमच्या आवडीच्या तुम्ही इतर सुद्धा भाज्या त्यामध्ये टाकू शकता। थोडं मीठ टाकायचं आपल्याला चवीनुसार आणि किंचित त्यामध्ये साखर टाकायची आहे, अगदी किंचित, जास्त टाकायची नाही। आणि 1 चम्मच दही घ्यायचं आपल्याला, 1 चमचा दही घ्यायचं आणि जास्त आंबट दही घ्यायचं नाही, ताजं असलं तर छान, किंवा जर तुम्हाला आवडत नसेल दही टाकणं तर नाही टाकलं तरी चालेल। 1 चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे, कच्चं तेल वापरायचं आहे। आता सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याचा मात्र नंतर वापर करायचा। पाणी आपल्याला थोडं टाकायचं आहे, एकदम पाणी टाकायचं नाही, लागेल तसं आपल्याला त्यामध्ये पाण्याचा उपयोग करायचा आहे। आता हा उत्तपमा तुम्ही नक्की एक वेळा करून बघा, खूप छान होतो आणि पटकन होणार आहे। आपण मुरमुरे बघा, आपलं असं छान स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि एका साईडला आपल्याला निर्लेप तवा ठेवायचा आहे। निर्लेप तवा आपल्याला छान गरम करून घ्यायचा आणि नंतर तेल टाकून पाणी टाकून आपल्याला कपड्याने पुसून घ्यायचं आहे। नंतर त्यावर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने थोडासा जाडसरच असा उत्तपमा करायचा आहे आणि वरून थोडंसं तिखट टाकायचं, झाकण ठेवायचं आणि तेल सोडायचं। तेल सोडल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, खालून झालं की लगेच पलटून द्यायचं आहे। बघा, अतिशय सुंदर आणि छान लागतो हा आणि गरम गरम खायला सुंदर लागतो। आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं डाळ तांदूळाचा मुळीच वापर केला नाही, इन्स्टंट आहे। आपण मुरमुऱ्यापासून ही एक रेसिपी तयार केलेली आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की एक वेळा करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल आणि खूपच सुंदर लागतो खायला। एखाद्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता किंवा नुसता खायला सुद्धा अतिशय छान लागतो। आजची रेसिपी कशी आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, फक्त एक सबस्क्राईब।